नमस्कार, आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव। विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली तोबा गर्दी, नवनिर्वाचित खासदारांचेही औक्षण। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे 5 जून रोजी असलेल्या जन्मदिनी प्रसंगी त्यांची सुकडी या स्वगावी विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी करून लोकनेते नाना पटोले यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते, तर दस्तूरखुद्द नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पटोले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चक्क भावी मुख्यमंत्री असे नाव लिहिलेले केक आणले आणि नाना पटोले यांनी तो केक कापताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सौभाग्यवती सौ मंगला नानाभाऊ पटोले यांनी गडचिरोलीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर नामदेव किरसान, तर भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पटोले यांची आरती ओवाळून औक्षण केले। लोकसभेच्या मतदानानंतर 4 जून रोजी निकाल घोषित करण्यात आल्या। यात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून विदर्भातील घवघवीत यश संपादन केले आहे। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व रामटेक या 4ही लोकसभेच्या जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्याने मोठा उत्साह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। निकालाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असल्याने सरकार योग समजून मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। यावेळी संपूर्ण विदर्भातून काँग्रेस कार्यकर्ते सुकडी या त्यांच्या स्वगावी आले होते, त्यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। आज तुमचा वाढदिवस आहे, तुमचे चाहते खुश आहे। भंडाऱ्याची जागा ही मोठ्या लीड निघाली आहे। भंडारा शहरामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री पदाचे कार्यकर्ते आज लढलेले आहेत। भावी मुख्यमंत्री यांचा केक सुद्धा कापलेला आहे। कसं बघता कार्यकर्त्यांच्या भावनांकडे आता? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहणे हे स्वाभाविक आहे। गेल्या 25 वर्षानंतर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचा पंजा याचं परचम लहरलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। 4थ्या नंबरचा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा गोंदिया सहित वातावरण झाले की पुढच्या राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा, ही भावना स्वाभाविक आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणं हे स्वाभाविक आहे। आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये बहुमताला काँग्रेसला कसं सत्तेमध्ये आणता येईल। महाविकास आघाडी म्हणून सोबत लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर सगळ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक उभं करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तसं आता आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 2 डिजिट मध्ये, कारण बाकी सगळे पक्ष 1 डिजिट मध्ये आलेले आहेत, तसं महाराष्ट्रामध्ये 3 डिजिट मध्ये आमचा पक्ष कसा जाईल त्यासाठी आम्ही काम करू। महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आता सतर्क झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला होणं हे स्वाभाविक आहे।